ग्रामर म्हणजेच व्याकरण. प्रेपोजिशन म्हणजे शब्दयोगी अव्यय. आज आपण प्रेपोजिशन्स बघणार आहोत. आफ्टर म्हणजेच नंतर किंवा मागे. अबॉव म्हणजेच वर किंवा च्यावर. अबाउट च्याबद्दल. ऑन वर च्या दिवशी. फ्रॉम पासून. इनटू च्या आत. विथ सोबत संगती. टिल पर्यंत. बिफोर आधी च्यापूर्वी किंवा समोर. ॲट कडे त्यावेळेला च्या ठिकाणी. अराउंड च्या भोवती. ऑफ चा ची चे. बिसाइड च्या बाजूला जवळ. इन आत च्या आत. थ्रू च्या मधून च्या मार्फत. अलॉंग बाजूने किंवा कडेने. बेयॉन्ड च्या पलीकडे. बिलो म्हणजे खाली. फॉर साठी. अप वर. विदाउट च्या शिवाय. बिटवीन दोघांच्या मध्ये. डाऊन खाली. अंडर च्या खाली किंवा खालून. बाय कडेला कडून जवळून. टू कडे ला. ड्युरिंग त्या कालावधीत. नियर जवळ. अमंग दोनपेक्षा जास्त अनेकांच्या मध्ये. ओव्हर वर वरून. अवे दूर. आउट ऑफ च्या बाहेर. हे आहेत प्रेपोजिशन्स. आता काही एक्झाम्पल्स पाहूया. बिटवीन दोघांच्या मध्ये. राज सॅट बिटवीन अनिल अँड मोहन. राज अनिल आणि मोहनच्या मध्ये बसला. ऑन म्हणजेच वर च्या दिवशी दिनांक. माय बर्थडे इज ऑन 12th जून. माझा बर्थडे किंवा माझा वाढदिवस 12 जूनला आहे. ॲट च्या वेळेला च्या ठिकाणी. आय वेक अप ॲट 6 o'clock. अमंग मध्ये. सुनील इज पॉप्युलर अमंग द स्टुडंट्स. टू कडे ला. सुनील इज गोइंग टू मार्केट. सुनील मार्केटला चालला आहे किंवा सुनील बाजारात चालला आहे किंवा सुनील बाजाराकडे चालला आहे. इनटू च्या आत. द स्टुडंट्स आर गोइंग इन टू द क्लास. विद्यार्थी क्लासच्या आत चाललेले आहेत. ऑन वर. द बुक इज ऑन द टेबल. पुस्तक टेबल वर आहे. इन च्या आत. आय लिव्ह इन मुंबई. मी मुंबईमध्ये किंवा मुंबईच्या आत राहतो. नायदर नॉर. क्वेश्चन. आय डोंट लाईक केक. आय डोंट लाईक आईस्क्रीम. आता त्याचा आन्सर पाहूया. आय लाईक नायदर केक नॉर आईस्क्रीम. दुसरं उदाहरण. आयदर ऑर. हे तरी किंवा ते तरी. दोन वेगळ्या गोष्टींच्या आधी आयदर आणि ऑर घ्यावे. जसं एक्झाम्पल पहा. क्वेश्चन पहा. राज प्लेज क्रिकेट. राज प्लेज फुटबॉल. आता त्याचा आन्सर पहा. राज प्लेज आयदर क्रिकेट और फुटबॉल. दुसरं उदाहरण. यू टेक टी. यू टेक कॉफी. यू टेक आयदर टी और कॉफी. याचाच अर्थ होतो तू चहा तरी घे किंवा कॉफी घे. आता पंक्च्युएशन पाहूया. फुल स्टॉप म्हणजेच पूर्णविराम. वाक्य पूर्ण झाल्यावर आपण पूर्णविराम म्हणजेच फुल स्टॉप देतो. वी आर फ्रेंड्स. आता वी आर फ्रेंड्स हे वाक्य पूर्ण झालंय. त्याच्यानंतर आपण फुल स्टॉप द्यायचा आहे. तो दिलाय. गिव्ह मी दॅट पिक्चर. यानंतर सुद्धा वाक्य पूर्ण झालंय आणि आपण फुल स्टॉप द्यायचा. आता क्वेश्चन मार्क म्हणजेच प्रश्नचिन्ह. व्हॉट डू यू वॉन्ट. आता हा प्रश्न असल्यामुळे त्याच्या पुढे प्रश्नचिन्ह द्यायचं आहे. व्हेअर आर यू गोइंग. त्यानंतर प्रश्नचिन्ह द्यायचं आहे कारण तो प्रश्न आहे. कॉमा म्हणजेच स्वल्पविराम.
लिस्टमधील शब्द वेगळे लिहिण्यासाठी आपण कॉमा देतो. जसं राज बॉट पेन पेन्सिल अँड शार्पनर. यामध्ये बॉट पेन आणि पेन्सिल यामध्ये आपण कॉमा टाकलाय. क्वेश्चन टॅग मध्ये मुख्य वाक्य लिहून कॉमा द्यावा व नंतर क्वेश्चन टॅग लिहावा. चौथं एक्झाम्पल एक्सक्लेमेशन मार्क म्हणजेच उद्गार चिन्ह. आश्चर्य, आनंद, दुःख, भीती इत्यादी उद्गारवाचक शब्द आणि उद्गारवाचक वाक्ये यांच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह वापरतात. काही एक्झाम्पल्स पहा. हाऊ ब्युटिफुल शी इज. व्हॉट अ ब्रेव किंग शिवाजी वॉज. हाऊ हॉट इट इज. व्हॉट अ स्टुपिड मॅन यू आर. ह्या सगळ्या वाक्यांमध्ये आनंद, आश्चर्य, दुःख, भीती असे उद्गारवाचक शब्द आहेत. त्यामुळे त्याच्या पुढे आपण उद्गारवाचक चिन्ह लावलेलं आहे. आता आर्टिकल्स. आर्टिकल्सचा अर्थ होतो उपपदे. ए, एन आणि द ही 3 उपपदे आहेत. ह्यापैकी ए आणि एन यांना अनिश्चिततावाचक उपपदे असे म्हणतात, म्हणजेच इनडिफायनेट आर्टिकल. ए आणि एन चा उपयोग एक असा होतो. द ह्या उपपदास निश्चिततावाचक उपपद म्हणतात, म्हणजेच डेफिनेट आर्टिकल. ए आणि एन ह्या उपपदाचा उपयोग आपण एक वचनी सामान्य नामापूर्वी ए आणि एन वापरतात. सामान्य नामाचा उच्चाराचा पहिला वर्ण जर व्यंजन असेल तर ए हे उपपद वापरतात. उदाहरणार्थ अ बॉय, अ गर्ल, अ हाऊस, अ बुक, अ टेबल. सामान्य नामाचा उच्चाराचा पहिला वर्ण जर स्वर असेल तर एन हे उपपद वापरतात. इंग्रजीत ए, ई, आय, ओ, यू हे 5 स्वर आहेत व बाकीची 21 व्यंजन आहेत. एक्झाम्पल पहा. एन ॲपल, एन एलिफंट. शब्द समूहाच्या आधी ए उपपद वापरतात. उदाहरणार्थ अ फ्यू, अ लिटिल, अ लॉट ऑफ, अ नंबर ऑफ. सामान्य नामाच्या सुरुवातीच्या व्यंजनाचा म्हणजेच अक्षराचा उच्चार स्वराप्रमाणे होत असेल तर एन हे उपपद वापरतात. उदाहरणार्थ एन ऑनेस्ट मॅन, एन आर. संख्यावाचक शब्दाच्या पूर्वी ए उपपद वापरतात. 100, 1000, 1,000,000. सामान्य नामाच्या सुरुवातीच्या स्वराचा म्हणजेच अक्षराचा उच्चार जर व्यंजनासारखा होत असेल तर ए हे उपपद वापरतात. अ युनिफॉर्म, अ युरोपियन, अ युनिव्हर्सिटी. द या निश्चितवाचक डेफिनेट आर्टिकलचा उपयोग. जगातील एकमेव गोष्टीच्या नामाआधी द वापरतात. जसं एक्झाम्पल आहे द मून, द अर्थ, द स्काय, द सन. महाकाव्ये, वर्तमानपत्रे, प्रसिद्ध पुस्तके, धर्मग्रंथ यांच्या नामाआधी द हे वापरतात. उदाहरणार्थ द बायबल, द कुराण, द गीता, द रामायण, द टाइम्स ऑफ इंडिया. क्रमवाचक संख्या विशेषणापूर्वी द उपपद वापरतात. द फर्स्ट, द फिफ्थ, द लास्ट, द नेक्स्ट. संगीत साहित्याच्या नामाआधी द वापरतात. द तबला, द फ्लूट, द पियानो. सुपरलेटिव्ह डिग्रीच्या विशेषणाआधी द वापरतात. जसं मुंबई इज द बिगेस्ट सिटी, रवी इज द टॉलेस्ट बॉय, द रिचेस्ट, द मोस्ट ब्युटिफुल असे एक्झाम्पल्स अजून आहेत. सर्व दिशांच्या नामाआधी द वापरतात. एक्झाम्पल पहा. द ईस्ट, द वेस्ट, द नॉर्थ, द साऊथ. निश्चित अशी गोष्ट, वस्तू, व्यक्ती दाखवण्यासाठी द वापरतात. आय केप्ट मनी ऑन द टेबल, रवी वॉज इन द क्लासरूम. नद्या, समुद्र, महासागर, बेटे, पर्वत यांच्या नामाआधी द वापरतात. जसं द गंगा,
द हिमालया, द इंडियन ओशियन. आधी उल्लेख केलेल्या व्यक्ती व वस्तू ह्या विशेष बोलताना पुन्हा निश्चितता दाखवण्यासाठी द वापरतात. उदाहरणार्थ, आय बॉट अ मोबाईल, द मोबाईल इज नॉट गुड. बँकेच्या, दुकानाच्या, घराच्या, उद्योगधंद्याच्या नामा अगोदर द वापरतात. उदाहरणार्थ, द बँक ऑफ बरोडा, द इंडियन बँक, द ग्रँड हॉटेल, द मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स. राष्ट्रातील लोक या नामा अगोदर द वापरतात, जसं द इंडियन, द रशियन. आता कंजंक्शन्स म्हणजेच उभयान्वयी अव्यय पाहूया. कंजंक्शन हे शब्द दोन वाक्य जोडण्यासाठी किंवा शब्द जोडण्यासाठी वापरतात. उदाहरणार्थ, बट म्हणजेच पण, ऑर किंवा या, अँड आणि, इफ म्हणजे जर, देअरफोर त्यामुळे, ॲज म्हणजे जसे, फॉर म्हणजे साठी, लाईक म्हणजे सारखा, सिन्स म्हणजे तेव्हापासून, बिकॉज म्हणजे म्हणून किंवा कारण की, अंटिल म्हणजे पर्यंत, ऑल्दो तरी जरी, व्हाईल त्यावेळेला त्यावेळेत, अनलेस नाहीतर जर, ड्युरिंग च्या काळात, दो जरी. आता काही उदाहरणं पाहूया. रीमा वॉज क्लेवर बट शी वॉज लेझी. शी मस्ट स्टडी और शी विल फेल. वी हॅड केक अँड आईस्क्रीम. I didn't get the job though I had all the necessary qualifications. The children were happy because it was a holiday. I hate weather like this. I walked fast but could not reach on time. We saw a boy while we were waiting for the bus. That mirror will break if you hit it. Please do not speak unless I say so. We watched television for 2 hours last night. He was ill, so he could not appear for the examination. I fall asleep during the film. He worked hard, therefore he passed the exam. Ravi arrived as Asha left. Although he ran fast, he could not win the race.